Dear student, in the last lecture, we have seen reproduction and modern technology. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान याच्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी घेतली. याच्यामध्ये आपण पाहिलं की अनेक अशा प्रकारचे जे काही दाम्पत्य जे आहेत तर त्या दाम्पत्यांना विविध अशा प्रकारचे असणारे जे काही कारणं जे आहेत तर त्या कारणांमुळे त्या ठिकाणी अपत्य त्या ठिकाणी होऊ शकत नाही. स्त्रियांच्या बाबतीमध्ये मासिक पाळीमधली अनियमितता, अंडपेशीच्या निर्मितीमधले अडथळे, अंडनलिकेमध्ये अंडपेशीच्या प्रवेशामध्ये असणारे जे काही अडथळे किंवा गर्भाशयाच्या रोपण क्षमतेतील असणारे जे काही अडथळे इत्यादी कारणांमुळे ती जी स्त्री जी आहे तर त्या स्त्रीला त्या ठिकाणी अपत्यप्राप्ती त्या ठिकाणी होऊ शकत नाही. त्यानंतर असणारे जे काही पुरुष जे आहेत तर त्या पुरुषांमध्ये वीर्यामध्ये शुक्रपेशींचा पूर्णपणे त्या ठिकाणी अभाव असणं, शुक्रपेशींची त्या ठिकाणी मंद हालचाल, शुक्रपेशींमधील विविध अशा प्रकारची व्यंग इत्यादी कारणांमुळे अपत्यप्राप्ती जी आहे तर ते अपत्यप्राप्तीमध्ये बाधा त्या ठिकाणी आणताना दिसतात. परंतु आधुनिक अशा प्रकारचं असणारं जे काही वैद्यकशास्त्र जे आहे तर त्या वैद्यकशास्त्रामुळे आता ही जी काही अडचण जी आहे तर त्या अडचणीवर त्या ठिकाणी मात करता येऊ शकते. आणि याच्यासाठी आपण त्या ठिकाणी असणारं जे काही इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच त्या ठिकाणी IVF अशा प्रकारचं टेक्निक, काच नलिकेमधलं असताना ते काही फलन, त्याच्यानंतर सरोगेशी, भाडोत्री मातृत्व, त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी पाहिलं की स्पर्म बँक किंवा सिमेन बँक म्हणजे अशा प्रकारचे असणारे जे काही पर्याय जे आहेत तर त्या पर्यायांचा वापर करून या ठिकाणी अपत्यहीन अशा प्रकारचे असणारे जे काही दाम्पत्य जे आहेत तर त्या दाम्पत्यांना त्या ठिकाणी अपत्य जे आहे तर ते अपत्य त्या ठिकाणी होऊ शकतो. एवढा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिला होता. याच्या पुढे पाहता ट्विन्स, ज्याला आपण त्या ठिकाणी जुळे त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. 2 embryos develop simultaneously in the same ureters and thus 2 offspring are delivered simultaneously. आता या ठिकाणी युरेटर्स असणारे जे काही गर्भाशय जे आहेत तर त्या गर्भाशयामध्ये एकाच वेळी 2 भ्रूण जे आहेत, 2 गर्भ जे आहेत तर त्या 2 गर्भांची वाढ होऊन 2 अपत्य त्या ठिकाणी काय होताना दिसतात, जन्माला त्या ठिकाणी येताना दिसतात. आणि अशी अपत्य जे आहेत तर त्या अशा अपत्यांना आपण ट्विन्स म्हणजे जुळी अपत्य त्या ठिकाणी म्हणतो. सच ऑफस्प्रिंग आर कॉल्ड ॲज ट्विन्स आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो, जुळी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. मेनी कपल्स हॅव ट्विन्स, अनेक अशा प्रकारची दाम्पत्य जे आहेत तर त्या दाम्पत्यांना जुळी अपत्य त्या ठिकाणी होतात. देअर आर 2 मेन टाईप्स ऑफ द ट्विन्स ॲज मोनोझायगोटिक ट्विन्स अँड डायझायगोटिक ट्विन्स. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं असते की जे काही जुळी अपत्य जे आहेत तर त्या जुळ्या अपत्यांचे मुख्यत्वे 2 प्रकार आहे. पहिला आपल्याला दिलेलं आहे मोनोझायगोटिक ट्विन्स, ज्याला त्या ठिकाणी एक युग्मजी जुळी, आणि दुसरं आपल्याला म्हटलेले डायझायगोटिक ट्विन्स, ज्याला आपण त्या ठिकाणी द्वियुग्मजी जुळत त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पाहता पुढे की मोनोझायगोनिक ट्विन्स आर फॉर्म्ड फ्रॉम सिंगल एम्ब्रियो. एक युग्मजी असणारे जे काही जुळी अपत्य जे आहेत तर ते एकच असणारा जो काही एम्ब्रिओ जो आहे म्हणजे सिंगल, त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं एकच असणारे जे काही युग्मनच जे आहे तर त्या युग्मनापासून त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. ड्युरिंग अर्ली पिरियड ऑफ द एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट विदिन 8 days ऑफ द डायगोट फॉर्मेशन सेल्स ऑफ दॅट एम्ब्रिओ डिव्हाइड इंटू 2 ग्रुप्स. आता या ठिकाणी एक युग्मजी असणारी जी काही जुळी जी आहे तर त्याच्या बाबतीमध्ये सांगितलं की भ्रूण वाढीचा अगदी सुरुवातीचा असणारा जो काही काळ जो आहे तर त्या काळामध्ये युग्मनज जे आहे तर त्या युग्मनजपासून तयार झाल्यापासून 8 दिवसाच्या आत त्याची असणारी जी काही पेशी जी आहे तर त्या पेशीमध्ये अचानक 2 गटामध्ये त्या ठिकाणी काय होतं नसते, विभाजन जे आहे तर ते विभाजन त्या ठिकाणी होताना दिसते. आता या ठिकाणी जी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ट्विन गर्ल्स एज 18 month, 2 जुळ्या मुली की ज्यांचं वय त्या ठिकाणी 18 महिने आहे अशा प्रकारचे त्या ठिकाणी जुळ्या मुली त्या ठिकाणी आपल्याला डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅममध्ये त्या ठिकाणी दाखवलेले आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार पहा, दोज 2 ग्रुप्स डेव्हलप ॲज टू सेपरेट एम्ब्रिओज अँड दस मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म्ड. आता ही जी काही भ्रूणपेशी जी आहे तर त्या 2 भ्रूणपेशीचे 2 गट
वेगवेगळे भ्रूण म्हणून त्या ठिकाणी वाढू लागतात. आणि सच ट्विन्स आर जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर टू इच अदर. आणि अशी जी काय असणारी जी काही जुळी जी आहेत, काय पाहिलं आपण की हे जे काही भ्रूणपेशीचे दोन्ही गट त्या ठिकाणी दोन वेगवेगळे भ्रूण म्हणून त्या ठिकाणी वाढू लागतात आणि पूर्ण वाढ होऊन एक युग्म जी असणारी जी काही जुळी जी आहे तर ती जुळी त्या ठिकाणी जन्माला येताना दिसतात. आणि अशी जुळी अपत्य जी आहे तर ती जनुकीयदृष्ट्या तंतोतंत एकसारखीच त्या ठिकाणी दिसतात. उदाहरणार्थ ही आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये असणारे जे काही दोन्ही असणारे जे काही 18 वर्षाचे असणारे जे काही मुली जी आहेत तर त्या मुली जनुकीयदृष्ट्या आपल्याला तंतोतंत सारखीच त्या ठिकाणी आपल्याला दिसून येताना दिसतात. ड्यू टू सच twins are exactly similar in their appearance and their gender is also same, that is both will be either boys or girls. ही वाक्य त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावर आधारित प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेला विचारलेले. आता काय सांगितलेले की अशा प्रकारची ही जी काय अपत्य जी आहे तर ती अपत्य दिसण्यामध्ये तंतोतंत सारखी असतात. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले देअर जेंडर इज ऑल्सो सेम. त्यांचं असणारं जे काही लिंग जे आहे तर ते लिंग सुद्धा त्या ठिकाणी समान असतं. म्हणजे दोन्हीच्या दोन्ही मुली असू शकतात किंवा दोन्हीच्या दोन्ही काय सांगितलं आपल्याला मुलं त्या ठिकाणी असू शकतात. पुढे इन केस ऑफ मोनोझायगोटिक ट्विन्स इफ द एम्ब्रियो सेल्स आर डिवायडेड इनटू 2 ग्रुप्स 8 days आफ्टर द झायगोट फॉर्मेशन देर इज हाय पॉसिबिलिटी ऑफ द फॉर्मेशन ऑफ conjoined twins, that is the Siamese twins. आता काय म्हटलेलं आहे की सर्वसाधारणपणे एक युग्म जी जुळी जी आहे तर त्या जुळ्यांच्या बाबतीमध्ये भ्रूणपेशी जी आहे तर त्या भ्रूणपेशीची विभागणी जर युग्मज तयार झाल्यापासून 8 दिवसानंतर जर त्या ठिकाणी जर झाली तर आपल्याला सायामीज जुळे, काय म्हटलेले, सायामीज ट्विन्स, स्पेलिंग प्रमाणे उच्चार करायचा आपल्याला, सायामीज जुळी जन्माला येण्याची त्या ठिकाणी शक्यता जी आहे तर ती शक्यता त्या ठिकाणी असते. आणि सच ट्विन्स आर बॉर्न विथ सम पार्ट ऑफ बॉडी जॉईंट टू इच अदर. अशी जी असणारी जी काही जुळी जी आहे तर ती जुळी अपत्य शरीराच्या काही भागात एकमेकांना जोडलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जन्माला येताना दिसतात. आणि सम ऑर्गन्स आर कॉमन इन सच ट्विन्स. आणि अशा प्रकारची जी काही जुळी जी आहे तर त्या जुळ्यांच्या बाबतीमध्ये काही अवयव जे मात्र आपल्याला काय होताना दिसतात, सामायिक त्या ठिकाणी असताना दिसतात. अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही त्या ठिकाणी रेडिओला, न्यूजपेपरला, टेलिव्हिजनला त्या ठिकाणी पाहिलेले असतील की जुळी अपत्य आहेत त्यांचे काही अवयव जे आहेत तर ते सामायिक त्या ठिकाणी असतात. पुढे ऑकेजनली 2 oocytes are released from the ovary of the woman and both oocytes are fertilized by the 2 separate sperms and thus 2 zygotes are formed. दुसरा प्रकार त्या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की आपदात्मकरित्या स्त्रीचं असणारं जे काही अंडाशय जे आहे तर त्या अंडाशयामधून एकाच वेळी 2 oocytes म्हणजे 2 अंडपेशी त्या ठिकाणी बाहेर पडतात आणि 2 वेगवेगळे असणारे ते काही स्पर्म जे आहेत, शुक्राणू जे आहेत तर त्या शुक्राणूद्वारे काय होताना दिसतात तर ते फलित होऊन 2 युग्मनज झायगोट जो आहे तर ते झायगोट त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. 2 embryos are formed from those 2 zygote and both those embryos are separately implanted in the ureters and thus dizygotic twins are developed आफ्टर कम्प्लीट डेव्हलपमेंट. आता पुढे काय सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे हे जे काही असणारे जे काही दोन्ही युग्मनज जे आहे तर ते दोन्ही युग्मनापासून 2 भ्रूण त्या ठिकाणी तयार होऊन दोन्हींचंही गर्भाशय जे आहे तर त्या गर्भाशयामध्ये रोपण त्या ठिकाणी होताना दिसतं. आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर काय होताना दिसते आपल्याला, पूर्ण वाढ झाल्यानंतर डायझायगोटिक ट्विन्स म्हणजे द्वियुग्म जी जुळी अपत्य जी आहे तर ती जुळी अपत्य त्या ठिकाणी जन्माला येताना दिसतात. सच ट्विन्स आर जेनेटिकली डिफरंट अँड मे बी द सेम ऑफ द डिफरंट बाय द जेंडर्स. अशा प्रकारचे जे काही डायझायगोटिक ट्विन्स जे आहेत, द्वियुग्म जी जुळी अपत्य जे आहेत
तर ती जनुकीयदृष्ट्या वेगवेगळी त्या ठिकाणी असतात आणि लैंगिकदृष्ट्या समान किंवा वेगवेगळी त्या ठिकाणी असू शकतात. आता याच्यावर आधारित मार्च 2019ला त्या ठिकाणी प्रश्न विचारला होता. काय प्रश्न आहे, फक्त ऐकायचं काम करा. की प्रणव अँड प्रीती आता ही दोन त्या ठिकाणी, एक मुलगा आहे एक मुलगी आहे. आता काय सांगितलंय, प्रणव अँड प्रीती आर द टू ट्विन्स इन युअर क्लास. म्हणजे प्रणव आणि प्रीती ही दोन जुळी असणारे जे काही भावंड जे आहे तर ते भावंड तुमच्या वर्गामध्ये त्या ठिकाणी आहे. आता पुढे काय सांगितलंय आणि प्रश्न काय होता, दे बिलॉंग डॅश डॅश टाइप्स ऑफ ट्विन्स. आणि यांचा असणारा जो काही जुळ्यांचा असणारा जो काही प्रकार जो आहे तर तो प्रकार कोणता. आता दोन त्या ठिकाणी प्रकार आपण पाहिले, मोनोझायगोटिक ट्विन्स आणि दुसरा पाहिला आपण डायझायगोटिक ट्विन्स. आता काय सांगता येईल, तर या ठिकाणी प्रणव आणि प्रीती ही जे काही दोन ट्विन्स जे आहेत तर ते आपल्याला डायझायगोटिक ट्विनच्या बाबतीमध्ये सांगता येईल. कारण मोनोझायगोटिकमध्ये आपण पाहिले दोघंच्या दोघं ती जुळी जी आहे तर ती मुलं असू शकतात, या दोन्हीच्या दोन्ही त्या ठिकाणी मुली असू शकतात. परंतु इथे आपल्याला त्या ठिकाणी डायझायगोटिकच्या बाबतीमध्ये सांगितलं की सच ट्विन्स आर जेनेटिकली डिफरंट अँड मे बी ऑफ द सेम ऑफ डिफरंट बाय द जेंडर. म्हणजे समान किंवा वेगवेगळे असू शकतात. आता याच्यामध्ये त्या ठिकाणी एक मुलगा आहे एक मुलगी आहे आणि म्हणून दे बिलॉंग्स टू द डायझायगोटिक टाइप्स ऑफ द ट्विन्स. अशा प्रकारचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी देत आहे. त्याच्यानंतर पुढे, इंटरनेट माय फ्रेंड, यू मे हॅव रीड दॅट समटाइम्स ए वुमन मे डिलिव्हर मोर दॅन 2 ऑफस्प्रिंग ॲट ए टाइम. पाहता की एखाद्या स्त्रीला एकाच वेळी दोनापेक्षा अधिक अशा प्रकारची अपत्ये जे आहेत तर ते अपत्य झाल्याचं आपण त्या ठिकाणी वाचतो किंवा ऐकायला आपल्याला येताना दिसतं. कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन फ्रॉम इंटरनेट अबाउट रिझन फॉर सच इन्सिडन्स. मी असं का घडतं याच्याविषयीची अधिकची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला इंटरनेट जे आहे तर त्या इंटरनेटवरून त्या ठिकाणी शोधायला सांगितले. आता पुढे, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, लैंगिक आरोग्याबद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. ए पर्सन स्टेट ऑफ बिईंग फिजिकल, मेंटल अँड सोशल स्ट्रॉंगनेस इज कॉल्ड ॲज हेल्थ. आरोग्य कशाला म्हणतो, तर पहिलं आपल्याला सांगितलंय की फिजिकल शारीरिक, मेंटल मानसिक, त्याच्यानंतर सोशल स्ट्रॉंगनेस म्हणजे सामाजिकदृष्ट्या व्यक्तीची सुस्थिती असण्याला आपण त्या ठिकाणी हेल्थ म्हणताना दिसतो, आरोग्य त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. इन आवर कंट्री देअर सीम्स टू बी लॅक ऑफ अवेअरनेस रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ड्यू टू व्हेरियस रिझन्स लाईक सोशल कस्टम्स, ट्रॅडिशन, इलिटरसी, शायनेस एक्सेट्रा. पाहतो काय सांगितलेले की वेगवेगळ्या असणाऱ्या ज्या काही सामाजिक अशा प्रकारच्या प्रथा त्याला म्हटलेले सोशल कस्टम, त्याच्यानंतर ट्रॅडिशन म्हणजे परंपरा, त्याच्यानंतर पुढे सांगितलं आपल्याला इलिटरसी म्हणजे अज्ञान, आणि पुढे आपल्याला सांगितलं की शायनेस संकोच. या आणि इतर कारणामुळं आपला असताना जो काही देश जो आहे तर त्या देशामध्ये काय सांगितलं, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे लैंगिक आरोग्य जे आहे तर त्या लैंगिक आरोग्याविषयी फारशी जागरूकता जी आहे तर ती जागरूकता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही. एस्पेशली देअर सीम्स टू बी इनडिफरन्स टुवर्ड द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ऑफ द वुमेन. म्हणजे काय सांगितलेलं की विशेषतः स्त्रिया ज्या आहेत तर त्या स्त्रियांच्या लैंगिक आरोग्याविषयी अनास्था जी आहे तर ती अनास्था काय होताना दिसते आपल्याला आढळून त्या ठिकाणी येताना दिसते. आता पहिलं काय सांगितलेलं की ऑकरन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल इज रिलेटेड विथ रिप्रोडक्टिव्ह अँड ओव्हरऑल हेल्थ ऑफ द वुमेन. म्हणजे स्त्रीला येणारी जी काही मासिक पाळीचा संबंध तिच्या लैंगिक आणि एकूणच संपूर्ण आरोग्याशी त्या ठिकाणी असतो. नाउ डे
वुमेन आर वर्किंग ॲट पेअर विथ मेन. पाहता या ठिकाणी आपल्याला सांगितले की आजच्या काळामध्ये स्त्रिया ज्या आहेत तर त्या स्त्रिया काय करत नसतात, पुरुषाच्या बरोबरीनं त्या ठिकाणी काम जे आहे तर ते काम त्या ठिकाणी करताना दिसतात. आणि ड्यू टू धिस दे हॅव टू स्टे इंडोर फॉर होल डे. आणि म्हणून या ज्या काही स्त्रिया ज्या आहेत तर त्या स्त्रियांना दिवसभर आउटडोअर दिवसभर काय करावं लागतं, घराच्या बाहेर त्या ठिकाणी राहावं लागतं. ब्लिडिंग ऑकर्स ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन सायकल. आणि आपल्याला माहिती की मासिक पाळी जी आहे तर त्या मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव जो आहे तर तो रक्तस्राव त्या ठिकाणी होताना दिसतो. ड्यू टू धिस प्रायव्हेट ऑर्गन्स दॅट इज जेनेटियल्स नीड्स टू बी मेंटेन क्लीन टाइम टू टाइम, अदरवाईज प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराईज. पाहता आपण पाहिले की स्त्रिया ज्या आहेत तर त्या स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने त्या ठिकाणी काम करताना असतात. दिवसभर त्यांना त्या ठिकाणी कामाच्या निमित्तानं घराबाहेर त्या ठिकाणी राहावं लागतं. आणि मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव जो आहे तर तो रक्तस्राव त्या ठिकाणी होत असतो. आणि याच्यामुळं आपल्याला सांगितले की प्रायव्हेट ऑर्गन्स ज्याला आपण त्या ठिकाणी जेनेटेल्स म्हटलेले गुप्तांग जे आहेत तर त्यांची वेळोवेळी स्वच्छता करणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. अन्यथा लैंगिक आरोग्याच्या असणाऱ्या ज्या काही समस्या ज्या आहेत तर त्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. सम प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराईज इन मेन टू. पुरुषांमध्ये सुद्धा लैंगिक आरोग्य जे आहे तर त्या लैंगिक आरोग्याच्या काही असणाऱ्या ज्या काही समस्या ज्या आहेत तर त्या समस्या त्या ठिकाणी उद्भवू शकतात. इट इज इसेन्शियल टू मेंटेन द क्लीनलीनेस ऑफ देअर जेनेटियल्स. आणि म्हणून ही जे काही लैंगिक आरोग्याच्या स्त्री असेल पुरुष असेल यांच्यामध्ये येणाऱ्या ज्या काही समस्या ज्या आहेत तर त्या समस्या टाळण्यासाठी गुप्तांग जे आहे तर त्या गुप्तांगांची वेळोवेळी त्या ठिकाणी स्वच्छता जी आहे तर ती स्वच्छता त्या ठिकाणी राखणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढे अमंग द व्हेरियस सेक्च्युअल डिसीजेस सिपियालस अँड गोरोनिया. काय नाव आहे, गोनोरिया ऑकर्स ऑन लार्ज स्केल. हे जे काही सेक्च्युअल डिसीज जे आहेत लैंगिक आजार जे आहेत तर त्या लैंगिक आजारामध्ये सायफिलस आणि गोनोरिया हे जे काही दोन आजार जे आहेत तर ते दोन आजार अत्यंत मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आढळताना दिसतात. बोथ ऑफ दीज डिसीज आर कॉज्ड बाय बॅक्टेरिया. हे जे काही दोन्हीच्या दोन्ही असणारे जे काही आजार जे आहेत तर ते आजार त्या ठिकाणी असणारे जे काही जीवाणू जे आहेत तर त्या जीवाणूंमुळे त्या ठिकाणी होताना दिसतात. ऑकरन्स ऑफ पॅचेस ऑन व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी इन्क्लुडिंग जेनेटियल्स, रॅश, फेवर, इन्फ्लॅमेशन्स ऑफ द जॉईंट, ॲलोपिकिया एक्सेट्रा आर द सिम्पटम्स ऑफ सिपिलस. पाहता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे शरीर जे आहे तर त्या शरीरावर किंवा जे काही गुप्तांग जे आहे तर त्या गुप्तांगावर आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेली चँक्री किंवा पॅचेस त्याला त्या ठिकाणी म्हटले ज्याला आपण त्या ठिकाणी चट्टे म्हणताना दिसतो. तर त्या शरीरावर किंवा गुप्तांगासहित इतर ठिकाणी चट्टे जे आहेत तर ते चट्टे त्या ठिकाणी येताना दिसतात. त्याचबरोबर आपल्या लक्षात येताना दिसते की रॅश म्हणजे त्या ठिकाणी पुरळ येताना दिसते, फेवर म्हणजे ताप, त्याच्यानंतर इन्फ्लॅमेशन्स ऑफ जॉईंट्स सांधे जे आहेत तर ते सांधे त्या ठिकाणी सुजताना दिसतात. त्याच्यानंतर केस गळणे इत्यादी असणारे जे काही लक्षणं जे आहेत तर ती लक्षणं सायफिलिस हा जो काही सेक्च्युअल डिसीज जो आहेत लैंगिक आजार जे आहेत तर त्या लैंगिक आजारामध्ये दिसून येताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन, ओझिंग ऑफ द पूस थ्रू पेनिस अँड व्हाजायना, इन्फ्लॅमेशन्स ऑफ द युरिनरी ट्रॅक्ट, एनस, थ्रोट, आईज एक्सेट्रा आर द सिम्पटम्स ऑफ गोनोरिया. पाहता या ठिकाणी
गोनोरिया हा जो काही लैंगिक आजार जो आहे तर त्या लैंगिक आजाराची काही लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेली. पहिलं त्या ठिकाणी आपल्याला सांगितलंय पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला त्या ठिकाणी लघवी येताना दिसते ती लघवी करताना आग आणि वेदना ज्या आहेत तर त्या वेदना त्या ठिकाणी येताना दिसतात. दुसरं आपल्याला सांगितलंय ओझिंग ऑफ द पूस. आता पूस पूस म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणताना दिसतो पू म्हणताना दिसतो. ज्या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की ओझिंग ऑफ द पूस थ्रू पेनिस अँड व्हाजायना. म्हणजे शिश्न असेल किंवा दुसरं आपल्याला सांगितलं योनी मार्ग जे आहे तर याच्यामधून काय होताना दिसतो पू जो आहे तर तो पू त्या ठिकाणी स्रवताना दिसतो. पुढे आपल्याला सांगितलंय इन्फ्लेमेशन्स ऑफ द युरिनरी ट्रॅक्ट. मूत्रमार्ग जो आहे तर तो मूत्रमार्ग. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं एनस ज्याला आपण गुदाशय म्हणताना दिसतो. थ्रोट घसा. त्याच्यानंतर डोळे. हे जे काय अवयव जे आहे तर त्या अवयवांचं इन्फ्लेमेशन म्हणजे त्या ठिकाणी सूज जे आहे तर ती सूज त्या ठिकाणी येताना दिसते. म्हणजे अशा प्रकारचे असणारे जे काही सिफिलिया आणि गोरोनिया हे जे काही लैंगिक आजार जे आहेत तर त्या लैंगिक आजाराची लक्षणं या ठिकाणी आपल्याला दिली. त्याच्यानंतर पुढे आता काय दिले की डू यू नो तुम्हाला माहीत आहे का. आता पॉप्युलेशन एक्सप्लोजन लोकसंख्येचा विस्फोट. आता काय सांगितलेले पहिल्यांदा या ठिकाणी एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन विदिन शॉर्ट ड्युरेशन इज कॉल्ड पॉप्युलेशन एक्सप्लोजन. लोकसंख्येचा विस्फोट म्हणजे काय की अत्यंत कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काय होताना असते लोकसंख्या वाढीला लोकसंख्येचा विस्फोट त्या ठिकाणी म्हणताना दिसतात किंवा पॉप्युलेशन एक्सप्लोजन त्या ठिकाणी म्हणताना दिसतात. You may have realized from the table given besides about the fast population growth of India. शेजारी दिलेला जो काही तक्ता जो आहे तर त्या तक्त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की भारताची लोकसंख्या किती झपाट्यानं त्या ठिकाणी वाढते. तक्त्याचा आपण त्या ठिकाणी विचार करू. तक्त्याचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला आता वर्ष आणि असणारी काही लोकसंख्या म्हणजे 1901 सालामध्ये भारताची लोकसंख्या जी आहे तर ती किती दिलेली फक्त आपल्याला 23 कोटी बरोबर. त्याच्यानंतर 11 वर्षांनी ती आहे 25 कोटी 20 लाख. 1921 मध्ये 25 कोटी 13 लाख. पुन्हा 10 वर्षाचा आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर पुन्हा त्या ठिकाणी 1931 मध्ये ती 27 लाख. 41 मध्ये किती आहे तर ती त्या ठिकाणी 31,86,000. म्हणजे आणि आपल्या लक्षात येताना नसते की भारताला ज्या वेळेला त्या ठिकाणी इंडिपेंडन्स त्या ठिकाणी मिळालं म्हणजे स्वातंत्र्य ज्या वेळेला त्या ठिकाणी मिळालं स्वातंत्र्य मिळत असताना भारताची लोकसंख्या व्यवस्थित तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा की 16,88,090 त्या ठिकाणी होती. किती होती 1947ला सर्वसाधारणपणे आपण धरू की सर्वसाधारणपणे 36 कोटी त्या ठिकाणी होती. येते आता इथे पुढे 1951ला पुन्हा 11 वर्षानंतर ती आपल्याला सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी किती झालेली दिसते तर त्या ठिकाणी ती 35 कोटी आहे. 1961 मध्ये 43 कोटी. 1971ला त्या ठिकाणी 54 कोटी. 81ला 68 कोटी. 1991ला 84 कोटी. 2001ला त्या ठिकाणी 102 कोटी झालेली. 2021ला त्या ठिकाणी ती आहे 121 कोटी. आणि आता आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा 10 वर्षानंतर म्हणजे 2021ला भारताची असणारी जी काही लोकसंख्या जी आहे तर ती लोकसंख्या नीट लक्षात ठेवा 2021ला भारताची लोकसंख्या जवळजवळ 138 कोटी 76 लाख त्या ठिकाणी. म्हणजे लोकसंख्या जी आहे तर ती लोकसंख्या त्या ठिकाणी वाढत चाललेली. पुढे पुढे काय दिले ते आपल्याला महत्त्वाचं आहे. वी हॅव टू फेस व्हेरियस प्रॉब्लेम्स लाईक अनएम्प्लॉयमेंट. मग अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला लक्षात येता नसते काय लक्षात येता नसते की लोकसंख्या जी आहे तर ती लोकसंख्या त्या ठिकाणी झपाट्यात त्या ठिकाणी वाढते आणि या परिस्थितीमुळं आपल्याला वाढती असणारे जे काही बेरोजगारी त्याला म्हटलेले अनएम्प्लॉयमेंट
दुसरं आपल्याला सांगितले डिक्रीजिंग पर कॅपिटा इन्कम, म्हणजे दरडोई उत्पन्न जे आहे तर ते दरडोई उत्पन्न त्या ठिकाणी कमी होताना दिसते. त्याच्यानंतर इन्क्रीजिंग लोन, म्हणजे दरडोई उत्पन्न आणि कर्ज जे आहे तर ते काय होताना दिसते, कमी त्या ठिकाणी होताना दिसते. पुढे आपल्याला सांगितलेले की सर्वसाधारणपणे ट्रेस ऑन नॅचरल रिसोर्सेस, अनेक अशा प्रकारची नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे तर त्याच्यावर त्या ठिकाणी ताण येताना दिसतो. अनेक असणाऱ्या ज्या काही समस्या ज्या आहेत तर त्या समस्यांना आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं, सामोरं त्या ठिकाणी जावं लागतं. पुढे आपल्याला दिलेलं की देअर इज ओनली वन सोल्युशन फॉर ऑल सच प्रॉब्लेम्स अँड इट इज पॉप्युलेशन कंट्रोल. आता या सर्व ज्या काही समस्या ज्या आहेत तर त्या सर्व समस्यांवर एकच उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे पॉप्युलेशन कंट्रोल, ज्याला आपण त्या ठिकाणी लोकसंख्या नियंत्रण जे आहे तर लोकसंख्या नियंत्रण त्या ठिकाणी होते. आता कशा पद्धतीने या ठिकाणी सांगितलेले की फॅमिली प्लॅनिंग इज इसेन्शियल फॉर दिस, आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला कुटुंब नियोजन जे आहे तर त्या कुटुंब नियोजनाची त्या ठिकाणी आवश्यकता आहे. आजकाल आपल्या लक्षात येत नसते एकच मूल जन्माला घालून जोपासण्याचा असणारा जो काही कल जो आहे तर तो कल त्या ठिकाणी अनेक जोडप्यांमध्ये आहे. म्हणजे एकाच मुलाला काय केला, तो जन्म जो आहे तर तो जन्म त्या ठिकाणी देऊन ते मूल जे आहे तर ते जोपासण्याकडे अनेक दाम्पत्य जे आहे तर त्या दाम्पत्याचा त्या ठिकाणी कल जो आहे तर तो कल आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतो. आता पुढे आपण पाहतोय की फॅमिली प्लॅनिंग जे आहे तर ते फॅमिली प्लॅनिंग त्या ठिकाणी इसेन्शियल, म्हणजे त्या ठिकाणी कुटुंब नियोजन जे आहे तर ते कुटुंब नियोजन त्या ठिकाणी आवश्यक आहे. आता तुमच्या माहितीसाठी त्या ठिकाणी लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत तर त्या बाबासाहेब आंबेडकरांनी 10 नोव्हेंबर 1938 मध्ये वन चाइल्ड पॉलिसी म्हणजे एकच मूल जन्माला त्या ठिकाणी घालावं अशा प्रकारचं त्या ठिकाणी पॉलिसी जी आहे तर ती पॉलिसी 1938 सालीच त्या ठिकाणी आणली होती. आता का आणली होती तुम्हाला लक्षात ठेवा, माहिती म्हणून तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा की बाबासाहेब आंबेडकर जे आहेत तर त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या फॅमिलीमध्ये म्हणजे त्यांचे भावंड जे आहेत तर ती 14 भावंड त्या ठिकाणी होती. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे वडील जे आहेत तर त्या वडिलांना 14 मुलं त्या ठिकाणी होती. आणि सर्वात मजेशीर अशा प्रकारची गोष्ट जी काही 14 भावंड जी होती तर त्या 14 भावंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत तर त्यांचा शेवटचा नंबर होता. आता सांगण्याचं तात्पर्य असं की जेवढी भावंड त्या ठिकाणी जास्त असतील तर तेवढ्या असणाऱ्या ज्या काही सुविधा ज्या आहेत, शिक्षणाची सुविधा असेल, इतर असणाऱ्या ज्या काही सुविधा ज्या आहेत तर त्या सुविधा त्या ठिकाणी मिळत नाही. आणि म्हणून वन चाइल्ड पॉलिसी जी आहेत, एक मूल जर असेल तर त्या एका मुलाची संगोपन, त्याचं शिक्षण किंवा इतर असणाऱ्या ज्या काही बाबी ज्या आहेत तर त्या बाबींकडे चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी लक्ष देतं. आता भारताची लोकसंख्येचा जर आपण विचार केला तर भारताची लोकसंख्या जी आहे तर ती अमेरिकेच्या 4 पट आहे. म्हणजे अमेरिकेची लोकसंख्या सर्वसाधारणपणे 32 कोटी आणि आपली लोकसंख्या म्हणजे किती आहे. त्याच्यानंतर आपल्या असं लक्षात येतं नसतं की पाकिस्तान जे आहे तर त्या पाकिस्तानची लोकसंख्या त्या ठिकाणी किती आहेत, 22 कोटी. आता 22 कोटी म्हणजे किती, तर सर्वसाधारणपणे उत्तर प्रदेश जो आहे तर तो उत्तर प्रदेशची लोकसंख्या आणि पाकिस्तानची लोकसंख्या सारखीच त्या ठिकाणी आहे. येते अशा पद्धतीचं आपल्याला फक्त त्या ठिकाणी एकच लक्षात घ्यायचे की कुटुंब नियोजन जे आहेत लोकसंख्येचं आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण त्या ठिकाणी करायचं आणि ते नियंत्रण करण्यासाठी कुटुंब नियोजन जे आहे तर त्या कुटुंब नियोजनाची आवश्यकता त्या ठिकाणी. आता पुढे काय सांगितले, गेट इन्फॉर्मेशन, व्हिजिट ए पब्लिक हेल्थ सेंटर नियर बाय युअर प्लेस अँड कलेक्ट द इन्फॉर्मेशन थ्रू अँड इंटरव्ह्यू ऑफ द हेल्थ ऑफिसर अबाउट द मिनिंग ऑफ व्हेरियस मेथड्स ऑफ द फॅमिली प्लॅनिंग. मग त्या ठिकाणी जवळच असणारे जे काही सरकारी आरोग्य केंद्र जे आहेत तर त्या सरकारी आरोग्य केंद्राला त्या ठिकाणी भेट द्यायची आणि तेथील असणारे जे काही अधिकारी जे आहेत तर त्या अधिकाऱ्यांकडून कुटुंब नियोजन म्हणजे काय आणि कुटुंब नियोजनाच्या असणाऱ्या जे काही विविध पद्धती ज्या आहेत तर त्या विविध पद्धती याच्याविषयीची माहिती जी आहे तर ती मुलाखतीद्वारे त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायला सांगितली. आता याच्यामध्ये काय आपल्याला सांगता येईल की स्त्री जी आहे तर त्या स्त्रीचंच कुटुंब नियोजन त्या ठिकाणी केलं जातं. त्याचबरोबर असताना जे काही पुरुष जे आहेत तर त्या पुरुषाचं सुद्धा त्या ठिकाणी कुटुंब नियोजन जे आहे तर ते कुटुंब नियोजन त्या ठिकाणी केलं जातं.
आता कशा पद्धतीचं केलं जातं, आपल्याकडे असताना जो काही सरकारी दवाखाना जे आहे तर त्या सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी विचारा. प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी कुटुंब नियोजन जे आहे तर त्या कुटुंब नियोजनाचे असणारे जे काही कॅम्प्स जे आहेत तर ते कॅम्प्स त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहेत तर त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्या ठिकाणी घेतले जातात. त्याच्यानंतर पुढे पान नंबर 34वर आणि 35वर दिलेली जी काही एक्झरसाईज जे आहे तर ती एक्झरसाईज तुम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. धन्यवाद.